नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दुसरं सत्र सुरू झालेलं आहे. आपण आता गणित भाग 2 त्रिकोणमिती हे प्रकरण पाहूया. तत्पूर्वी आपण काय करूया, त्रिकोणमिती गुणोत्तर ते दिलेल्या आकृतीवरून रिकाम्या जागा बना. आपल्याला आकृती दिलेली आहे ही त्रिकोणाची. हा कोणता त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण. हा थीटा कोन दिलेला आहे. आता काटकोन त्रिकोणामध्ये समोरची बाजू आणि लगतची बाजू, थीटा कोणासमोरील बाजू म्हणजे ही AB बाजू आणि थीटा कोणालगतची बाजू म्हणजे BC. त्यानंतर कर्ण म्हणजे काय की 90 अंशासमोरील काटकोन त्रिकोणात 90 अंशासमोरील बाजू ही कर्ण असते किंवा सर्वात मोठी बाजू कर्ण. म्हणजे कर्ण समोरील बाजू थीटा कोणासमोरील बाजू आणि थीटा कोणालगतची बाजू. तर आपण पाहूया इथं की आपल्याला रिकाम्या जागा बघायच्या. पहिलं दिलेलं आहे sin थीटा. पहिलं गुणोत्तर दिलेलं आहे sin थीटा बरोबर. इथं रिकामी जागा दिलेली आहे आणि इथं रिकामी जागा दिलेली आहे. पहिल्या मित्रांनो आपल्याला इयत्ता 9 मध्ये आपण त्रिकोणमितीचे गुणोत्तर शिकलो आहोत. त्याच्यावरून sin थीटाचे सूत्र काय आहे? sin गुणोत्तर काय की थीटा कोणासमोरील बाजू भागिले थीटा कोणालगतची बाजू भागिले कर्ण. थीटा कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. आता इथे थीटा कोण C आहे. थीटा कोणासमोरील बाजू कोणती आहे इथं सांगा भाऊ? AB. मग इथं थीटा कोणाची लिहिणार आपण AB छेदी कर्ण काय आहे? AC. कर्ण ही बाजू AC. आपण परत आपल्या माहितीसाठी सूत्र लिहून घेऊया. थीटा कोणासमोरील बाजू छेदी कर्ण. पुन्हा एक वेळा आपण उजळणी घेऊया. आता बघा थीटा कोणासमोरील बाजू छेदी कर्ण. इथं थीटा कोण शोधायचा आपण. थीटा कोण कोणता आहे? C. या कोणासमोरील बाजू म्हणजे ही अशी AB. म्हणून आपण इथे लिहिलं AB. त्याच्यानंतर कर्ण. मग 90 अंशासमोरील बाजू कर्ण असते काटकोन त्रिकोणामध्ये किंवा सर्वात मोठी बाजू ही कर्ण असते. मग सर्वात मोठी बाजू 90 अंशासमोरील कोणासमोरील बाजू कोणती आहे? AC. कर्ण म्हणजे AC. आता लिहूया आपण दुसरं गुणोत्तर पाहूया. cos थीटा इथं रिकामी जागा दिलेली आहे आणि इथं पण रिकामी. आपल्याला हे रिकामी जागा बघायची. आता पहिले आपल्याला काय करावं लागेल? सूत्र टाकावं लागेल. मग आकृतीकडे पाहूया, निरीक्षण करायचं. पहिले सूत्र पाहूया आपण. सांगा भाऊ. cos थीटाच्या गुणोत्तराचे सूत्र काय? थीटा कोणालगतची बाजू छेदी कर्ण. थीटा कोणालगतची बाजू छेदी कर्ण. आता आपण आकृतीमध्ये पाहूया. थीटा कोण हा थीटा कोण C. थीटा कोणालगतची बाजू कोणती आहे? थीटा कोणालगतची बाजू आहे BC. म्हणून इथं आपण लिहिलं BC छेदी कर्ण म्हणजे 90 अंशासमोरील बाजू. अशी कोण म्हणजे हा काटकोन 90 अंशाचा कोन असतो. 90 अंशासमोरील बाजू कर्ण. कोणती ती बाजूचं नाव लिहायचं आपण. बाजू कोणती? AC. पुन्हा आपण इथे AC लिहा. मग आपण आपल्या माहितीसाठी परत एक वेळा सूत्र लिहूया जेणेकरून आपल्याला नेहमी काय लक्षात राहील. थीटा कोणालगतची बाजू छेदी कर्ण. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं टॅन गुणोत्तर. टॅन थीटाचे सूत्र आपण आठवूया. कुणाला सांगता येईल बरं? बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आठवत असेल आपण शिकलो. थीटा कोणासमोरील बाजू छेदी थीटा कोणालगतची बाजू हे आहे टॅन गुणोत्तराचे सूत्र. मग आता आपण आकृतीमध्ये पाहूया. हा थीटा कोण आहे? थीटा कोणासमोरील बाजू कोणती आहे? थीटा कोणासमोरील बाजू आहे AB. म्हणून आपण इथे लिहिणार AB छेदी थीटा कोणालगतची बाजू कोणती आहे? थीटा कोणालगतची बाजू म्हणजे BC. अशा रीतीने हे परत आपण याचे सूत्र आपण लिहून घेऊया शब्दामध्ये. बाजूची नाव लिहित असतो नाही का आपण सूत्रामध्ये. आता थीटा कोणासमोरील बाजू
छेदी थिटा कोणालगतची बाजू. मित्रांनो ही सूत्र जर आपण लक्षात ठेवली, हे 3 गुणोत्तर जर लक्षात ठेवली तर पुढची 3 गुणोत्तर आपल्याला सहज आठवतात. मग आता पुढची 3 गुणोत्तर मी सांगणार आहे तुम्हाला, आपण सांगून पाहूया. साइन थिटा, थिटा कोणासमोरील बाजू छेदी कर्ण. आता याच्या उलट आहे, कर्ण छेदी कॉस थिटा, कॉस थिटा, कर्ण छेदी थिटा कोणासमोरील बाजू. इथं कर्ण कोणता आहे? एसी. कोणासमोरील बाजू कोणती? एबी. म्हणजे साइनच्या उलट कोसेक आहे, साइनच्या उलट कोसेक आणि कॉसच्या उलट सेक, साइनच्या उलट कोसेक आणि कॉसच्या उलट सेक, अशी गुणोत्तर आपल्याला दिलेली आहेत. आता मग बघा, कोसेक थिटा बरोबर काय? कॉसच्या उलट कोसेक, एसी छेदी बीसी, कर्ण छेदी थिटा कोणालगतची बाजू आणि कॉट थिटा, कॉट थिटा बरोबर कोणालगतची बाजू, थिटा कोणालगतची बाजू त्यांच्या उलट थिटा कोणालगतची बाजू छेदी कर्ण. मग इथं थिटा कोणालगतची बाजू कोणती? बीसी बरोबर. छेदी कोणासमोरील बाजू कोणती? एबी. बघा त्या कॉट थिटा म्हणजे टॅन थिटाच्या उलट, साइन थिटा च्या उलट कोसेक थिटा, कॉस थिटाच्या उलट सेक थिटा, टॅन थिटाच्या उलट कॉट थिटा, साइन. आता इथं साइन थिटाचे गुणोत्तर काय सूत्र? कोणासमोरील बाजू छेदी कर्ण. मग कोसेक थिटाचे सूत्र काय? कर्ण छेदी कोणासमोरील बाजू. त्याच्यानंतर कॉस थिटा, कॉस थिटाचे सूत्र काय? कोणालगतची बाजू छेदी कर्ण. तर सेक थिटाचे सूत्र काय? आपल्या गुणोत्तराचे सूत्र कर्ण छेदी कोणालगतची बाजू. साइनच्या उलट कोसेक थिटा, कॉसच्या उलट सेक थिटा आणि टॅनच्या उलट कॉट थिटा. कॉट थिटाचे सूत्र काय? कोणालगतची बाजू छेदी कोणासमोरील बाजू. अशा रीतीने हे 6 गुणोत्तर आपल्याला सहज आठवतात. आता मित्रांनो आपण परत एक वेळा इथं पाहूया. कंप्लीट द रिलेशन ऑफ गिव्हन बिलो. आता बघा, आता इथं पाहणार खालील गुणोत्तराचे संबंध पूर्ण करा. खालील गुणोत्तराचे संबंध पूर्ण करा. आता बघा गुणोत्तराचे संबंध काय आहे ते आपण पाहूया. मग तुम्हाला लक्षात आलं का मित्रांनो? त्रिकोणमितीय गुणोत्तरातील सूत्रे, गुणोत्तर त्रिकोणमितीय गुणोत्तरे. मग आता बघा, साइन थिटा छेदी कॉस थिटा, साइन थिटा छेदी कॉस थिटा बरोबर काय बरोबर? आपण हे पाहिलेलं आहे नवीन. इथे टॅन थिटा, साइन थिटा छेदी कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. आता दुसरं गुणोत्तराचा संबंध पाहूया. दुसऱ्या गुणोत्तराचा संबंध आपण इथं पाहणार आहोत की साइन थिटा बरोबर कॉस 90, साइन थिटा बरोबर कॉस 90, कॉस 90 वजा थिटा. इथं आहे रिकामी जागा दिलेली होती, कॉस 90 वजा थिटा येईल. त्याच्यानंतर तिसरा आहे कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा, कॉस थिटा बरोबर साइन 90 अंश वजा थिटा. अशा रीतीने हे इथं गुणोत्तरीय संबंध आहेत. आता दुसरं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला उदाहरण समजलं. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर रिकामी जागा. इथे काय येतं? तर 1 साइन वर्ग थिटा बरोबर साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता या सूत्राचा
उदाहरण सोडवूया. एक 6.1 मधलं एक पहिलं उदाहरण सोडवूया. आणि बघा आता सराव संच 6.1 साइन थीटा बरोबर 7/25 असेल तर cos थीटाची किंमत काढा. cos थीटाची किंमत काढा. आता आपण बघा सूत्र पाहिलं होतं आपण साइन वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. आता मग याच्यामध्ये काय करायचं आहे, दिलेली किंमत ठेवायची सूत्रामध्ये. साइन थीटाची किंमत किती दिलेली आहे 7/25. आपण ठेवूया साइन वर्ग इथं काय करूया 7/25 कंसाचा वर्ग अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. मग आता हे पहिल्याने आपण काय करूया याचे वर्ग करून घेऊया. 7चा वर्ग 49 आणि 25 चा वर्ग 625 अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1. इथं धन आहे आपण याचे पक्षांतर करूया, तिकडे लिहूया. धन असं तर होईल म्हणून cos वर्ग थीटा बरोबर बघा आता 1 वजा 49/625. मग आता इथे लसावी करावा लागला आपल्याला. पूर्णांकांची वजाबाकी करायची नाही का, म्हणून इथे लिहिला आपण cos वर्ग थीटा बरोबर 625 लसावी आला. 625 ला एक गुणन 625 वजा 49/625 cos वर्ग थीटा बरोबर 649. 625 मध्ये 49 गेले 15 गेले 6 576 येतात. 576/625 576 24 चा वर्ग. म्हणून आपण याचा वर्गमूळ काढूया cos थीटा, कारण आपल्याला cos ची किंमत काढायची ना, म्हणून इथं आहे cos ची किंमत 24/25. मित्रांनो अशा रीतीने आपण बाकीचा भाग हा पुढच्या तासाला पाहणार. आपण इथंच थांबूया. बघा आपलं 10वीचं वर्ष आहे. आपण आता अभ्यास करत पुढे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपले 6वं प्रकरण संपलेलं आहे बरोबर. आणि भाग 1चं पण 6 प्रकरण संपलेले. आता भाग 1 मध्ये प्रकरण, भाग 2 मध्ये एक प्रकरण राहिलेलं आहे. तर आपण व्यवस्थित जर काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे आपण शंकांचे निरसन करूया. अशा रीतीने आपण आज इथंच थांबूया.